राम राम विद्यार्थी मित्रांनो, विभक्तीवरती 100% प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारला जातोच. आता तुमच्या पुढे एक प्रश्न आहे. मला दूध आवडते या वाक्यामध्ये मला या शब्दाची विभक्ती कोणती? आता या ठिकाणी भरपूर जण हा विचार करतील की मला जो शब्द आहे याला प्रत्ययच लागलेले नाही, तो मूळ शब्द आहे आणि म्हणून त्याची विभक्ती प्रथमा म्हणून ते उत्तर प्रथमा देतील. परंतु लक्षात घ्या, प्रथमा विभक्ती येऊ शकत नाही, कारण की मी हे सर्वनाम आहे आणि याला ला प्रत्यय लागताना मीच झालेला आहे मला, म्हणजे मी या सर्वनामाला ला प्रत्यय लागून त्याचं मला झालंय, म्हणजे या ठिकाणी प्रथमा येऊ शकत नाही. मग ला प्रत्यय लागला, मग द्वितीय आणि चतुर्थीचे तर दोन्हीचे प्रत्यय सारखे आहे. मग द्वितीय म्हणायचं का चतुर्थी म्हणायचं, तर पुन्हा तो प्रश्न निर्माण होतो. मग कर्म बघा, या ठिकाणी मला दूध आवडते, आवडणारे दूध आणि आवडण्याची क्रिया दुधावर घडली, म्हणजे या वाक्यात कर्म नाही. आणि कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला लागलेले सलाते सलानाते प्रत्यय चतुर्थी विभक्तीचे असते. कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला लागलेले सलाते सलानाते प्रत्यय चतुर्थीचे अर्थ असते आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? चतुर्थी.